नमस्कार, माझं नाव श्वेता. मी 2 गोंडस मुलांची आई आणि एक लाडावलेली बायको. पुण्यामध्ये अतिशय थंडी पडलेली आहे, भयंकर. मुलांना पॅक करून शाळेमध्ये पाठवलं आणि आपण दारं खिडक्या लावूनच घरात बसलोय आणि त्याशिवाय पर्यायच नाहीये सध्या पुण्यामध्ये. तर आपलं सगळं आवरून आपण मस्त स्किन केअरला बसलो होतो. स्किन केअर हे माझं रोजचं असतं. मला स्किन केअर, मेकअप मला अतिशय आवड आहे कारण मी आधी ॲज मेकअप आर्टिस्ट एका ब्रँडमध्ये मी जॉब करत होते. तर माझा फेव्हरेट पार्ट आहे स्किन केअर आणि मेकअप. तर शाळेतून आल्यानंतर हे माझं गोंडस बाळ दुसऱ्या गोंडस बाळांना पप्प्या देत होतं. त्याला मांजरी, त्याला प्राण्यांची इतकी आवड का आहे मला खरंच कळत नाही. त्याला खूप आवडतात प्राणी आणि प्राण्यांना पण तो अतिशय आवडतो. हे असं लिफ्टमध्ये बसून रोज आम्ही घरी येतो बनीला सोडायला. मग बनी त्यांना खाऊ देणार आणि मग ते पोटभर खाऊन मग ते जाणार. मग त्यांच्या खाऊसाठी आज वेट गेनचं बनवली होती मी पनीर खिचडी. नवऱ्याने आपल्याला गिफ्ट केलेला आहे हा माईक. तर आता बघू हा किती चालतोय, आपण किती व्लॉगिंग करू. मला तर खूप इच्छा आहे करायची, पण बघू जसं जमेल तसं मी नक्कीच करणार आहे. आणि लहान भुकेसाठी आज मी बॉटल गॉर्ड म्हणजेच दुधी भोपळ्याचं सूप बनवलं होतं मुलांना. आणि थंडीचा आपल्या मुलांच्या आहारामध्ये एक आवळा नक्कीच ॲड करा. भले तुम्ही मोरावळा बनवा किंवा सूपच्या प्रमाणात किंवा रसम बनवून द्या, पण एक आवळा थंडीमध्ये रोज आपल्या मुलांच्या आहारात शामील कराच. कफ कोल्ड पासून तुम्हाला मुलांचं ते प्रोटेक्ट करेल आणि ओव्हरऑल बेनिफिशियल आहे आवळा फार. मग हे असं त्यांच्यासाठी आपण सूप वगैरे बनवून घेतलं आणि आपल्या संध्याकाळच्या वेळेला आपण निघालो. हा मी टाईम जो असतो ना, तो प्रत्येक स्त्रीनी आपल्यासाठी काढायलाच हवा. खूप इम्पोर्टंट असतो हा टाईम. त्यांना झोपवायचं आणि आपला टाईम आपण एन्जॉय करायचा थोडासा. मग मी ही ग्रीन टी घेत असते. ग्रीन टी घेता-घेता मी चहा पीत नाही बिलकुल. मला लहानपणापासून सवय नाही. मग ही ग्रीन टी पिता-पिता आपण या माकडाला जवळ घेऊन चिवडून-चिवडून लाड करून घेतोय. पण ते काही आपल्यावर लाड करत नाही भाई. ते फक्त बनीवरच प्रेम करतं. आपण जबरदस्ती घ्यायचं, पप्पी घ्यायची, सगळं करायचं, पण ते काय आपल्याला लाड करत नाही. खाऊ द्या, काहीही द्या. ते फक्त बनीवरच प्रेम करतं आणि आपल्याला फक्त चावायचं काम करतं. सोडून दिलं आणि आपला मी टाईम एन्जॉय केला. आता आपण उद्या भेटूयात. बाय.